मिळाले तुला पैसे? का खोटं बोललीस माझ्याशी? काय? तुला खोटं बोलण्याचा सगळ्यात जास्त राग येतो असं तू म्हणतेस ना? आता तूच खोटं बोललीस. हे बघ, मला खोटं बोलता येत नाही आणि मला खोटं बोलायला आवडत सुद्धा नाही. मग हे काय? कार्तिक, हा तोच पेन ड्राईव्ह आहे. पंडितजींनी घेतलं नाही की तू दिलाच नाहीस? मी दिला होता त्यांना. त्यांनी गाणं सुद्धा ऐकलं. मग हा पेन ड्राईव्ह इथे काय करतोय? त्यांनी तो परत केला. का? कार्तिक, आपण थोड्या दिवसांनी ना समजावूया त्यांना. ते ऐकतील तेव्हा परत घेतील. ते घेतील न घेतील नंतरचा भाग आहे श्रुती. तू खोटं बोललीस माझ्याशी का? मी काहीच खोटं बोलले नाहीये यार. ते जे काही बोलले ते येऊन मी तुला सांगितलं आणि ते खरोखरच असं बोलले होते. मी तुला विचारलं होतं की तू पेन ड्राईव्ह दिलायस का त्यांना? मग मी म्हंटल ना की हो दिला होता. असं कुठे म्हटलं की त्यांनी तो घेतला नाही. एवढं आवडलं होतं गिफ्ट, न घेण्याचं कारण काय? त्यांनी घेतला होता कार्तिक. श्रुती, मग हा पेन ड्राईव्ह इथे काय करतोय? अरे परत केला ना त्यांनी. मी दिलाय म्हणून नाही, तू त्यांना स्वतः दिला नाहीस म्हणून. ते हेच म्हणत होते जे मी तुला सांगत होते की तुझं गिफ्ट आहे, तू दे त्यांना. पण नाही, तू मला पाठवलंस ना गिफ्ट घेऊन, म्हणून परत केलं त्यांनी. म्हणजे नाहीच घेतला? नाही कार्तिक, फरक आहे. श्रुती, सगळं खरं सांगणे आणि शब्दांची फिरवा करणे यातही फरक आहे. तू खोटं बोललीस माझ्याशी. नाही, मी फक्त सगळं सांगितलं नाही तुला. मी याला सुद्धा खोटं बोलणंच म्हणेन. हा आलू मेथी आहे, राईट? तुला कसं कळलं? ते जाऊ दे, मला सांग, तुला कसं कळलं की कालपासून मला आलू मेथी खायची इच्छा होत होती? गाढवा, आई आहे मी तुझी. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बोलून दाखवण्याची गरज नाहीये. लव्ह यू यार, तू बेस्ट आहेस माहितीये का? बरं, आता मला जरा तुझा डबा भरू देतोस का? हा बरं, जरा जास्त भरा. विशाल पण खाईल. हा विशाल कोण आता? अगं ऑफिस मधला मित्र आहे, त्याला पण आवडते आलू मेथी तुझ्या हातची. बरं, हे बघ, भरपूर दिलीये. सगळी संपवण्याची, टाकायचं नाही. त्याची काळजी करूच नकोस. आम्ही असं चाटून पुसून खाऊ ना, असं वाटेल की डबा धुवून आणलाय. बरं बरं, बडबड बस. जा, निघ आता. कार्तिक, कार्तिक, हा जरा सेल्फी स्टिक दे ना मला. माझ्याकडे नाहीये सेल्फी स्टिक. काय रे तुम्ही मुलं, घरात एकाकडेही सेल्फी स्टिक नाहीये. आणून दे मला. ठीक आहे, उद्या आणून देतो. उद्या नाही, आत्ता. अरे दुपारी चाललीये मी. कुठे? पिकनिकला, म्हणजे माझ्या रीडर्स क्लबच्या मैत्रिणींच्या बरोबर दिव्यागरला जाणार आहे मी. तुझं मस्त सुरू असतं ना माई, पिकनिक, कॅम्पिंग. मग काय करणार, घरात माझ्याशी कोणाला बोलायला वेळ नसतो. मी असं काहीतरी. असं का बोलतेस? आणि कोणाला बोलायला वेळ नाहीये तुझ्याशी? आहे ना, माझा बिझी नातू. त्याला कुठे वेळ असतो माझ्याशी बोलायला? हा, आता त्याचं एखादं काम असेल ना तर तो बरोबर वेळ काढतो. आणि मग काम झालं, तुम कोण मैं कोण. माई, काही काय? काही खोटं बोलतेय मी? कसं असतं ना कार्तिक, आपण जेव्हा एखाद्या माणसाची एखाद्या कामात मदत घेतो तेव्हा ते काम झाल्यानंतर त्याला सांगायचं, अशी पद्धत असते, हो की नाही? माझ्याकडनं एवढे नंबर्स घेतलेस, एवढ्या डायऱ्या उपसायला लावल्यास, पुढे त्याचं काय झालं मला सांगितलंच नाहीस. काल मधुराला विचारलं तेव्हा मला कळलं, पण तुला सांगावं असं वाटलं नाही ना? सांगणार होतो, पण जरा गडबडीत होतो म्हणून राहून गेलं. आता निवांत आहेस ना? मग आता मला सांग, आवडला का अनंताला गिफ्ट? हो, खूप आवडलं. ते असं म्हणाले की आयुष्यभराचा ठेवा आहे हा माझ्यासाठी. वाटलंच मला. अनंताला खूप आनंद झाला असेल ना? पण कार्तिक, तुझी पण कमाल आहे. हे असं सुचलंच कसं तुला? आणि फक्त सुचलंच नाही, तू मेहनत करून ते सगळं मिळवलंस. अनंताला खूप अभिमान वाटला असेल आपल्या या शिष्याचा, हो ना? बर, ते सेल्फी स्टिकचं लक्षात ठेव, कळलं ना? स्वतःसाठी आणि इतरांसाठी वेगवेगळे असतात का रूल्स तुझे?
काय म्हणायचंय तुला? आता स्वतः खोटं बोललास ते चालतं का? माईसाठी बोलावं लागलं, नाहीतर तिला खूप वाईट वाटलं असतं. आणि जर खरं बोलून समोरच्याला त्रास होणार असेल ना, तर ती गोष्ट न सांगितलेलीच बरी. म्हणूनच मीही सांगितलं नव्हतं तुला. तुझ्यासाठी हे रिझन जर का व्हॅलिड असेल तर माझ्यासाठी सुद्धा असायला हवं, नाही का? अजून एक चांगली ऑफर आली, बरी डील आहे. तुला डिटेल सांगतो 4 दिवसांनी. पण कुठे आहे कार्यक्रम? टाउनला. चला, म्हणजे मुंबईत आहे ते एक बरं. कंटाळा आला की काय तुला प्रवासाचा? बॉस, असं काही करू नका प्लीज. अजून आपल्याला परदेशातही जायचंय. नाही नाही, मला कशाचाही कंटाळा आलेला नाहीये, पण कार्यक्रम बाहेरगावी असला की मला थोडं टेन्शन येतं. का? कसं आहे, तू लास्ट मोमेंटला तबलजी बदलतोस, हॉटेलमध्ये रूम बुक नसते, त्यामुळे गाणं राहतं बाजूला, बाकीचं सगळं मला करावं लागतं. कमॉन यार, म्हणजे मागच्या वेळी जे घडलं होतं ते कन्फ्युजन, आणि मी सॉरी बोललो ना तुला. हो, पण आता सिरियसली सांगतो, त्यामुळे प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेव. माझे नेहमीचेच लोक असतील माझ्याबरोबर साथीला, आणि जर तू तुझ्या मनाने काही प्रोग्राम मध्ये बदल करणार असशील तर ते मला आधी सांगितले गेले पाहिजे. येस बॉस, पण तुम्ही खूप बिझी असता. ठीक आहे, मग उत्तराला सांग, पण प्रत्येक गोष्ट कन्व्हे झालीच पाहिजे. ओके. बरं झालं तू आलीस. उद्या सकाळी लवकर ये, एक 9 वाजता आपल्याला जोगेश्वरीला जायचं. का? जोगेश्वरीला काय आहे? अगं, तिथे तुलसीदास हॉलमध्ये मीटिंग आहे आपली, काही लोक येणार आहेत भेटायला. ओ, पण मीटिंग ठरली आहे का? नाही म्हणजे वेळ जर चेंज करता आली तर? नाही अगं, नाही बदलता येणार. का? नाही, मग कार्तिक, मीटिंगला तुला एकट्यालाच जावं लागेल, कारण उद्या सकाळी मला यायला नाही जमणार. सॉरी. अगं, असं काय करतेस? खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तू असायलाच हवं. सॉरी, म्हणजे तुझं काही दुसरं काम आहे का? हो, अरे इंटरव्ह्यू आहे माझा लॉ फर्म मध्ये, आणि तिकडेही 9 वाजताच पोचायचंय. इंटरव्ह्यू? लॉ फर्म? उत्तरा, हे काय नवीन आता? नवीन नाही कार्तिक, अरे LLB केलंय मी, तूच विसरलास वाटतं. म्हणजे तू आता जॉब करणार? अगं, मग गाण्यासाठी, रियाजासाठी वेळ नाही मिळणार तुला? नाही म्हणजे ते आता जसं जमेल तसं, जेव्हा जेव्हा शक्य होईल ना तेव्हा तेव्हा करणार मी. गाणं आता फुल टाइम नाही कार्तिक. उत्तरा, अगं हा काय डिसिजन घेतलायस मध्येच, आणि केव्हा घेतलास, का घेतलास? कार्तिक, आयुष्यात कुठेतरी येऊन माणसाला सेटल व्हावं लागतं. मलाही सेटल व्हायला हवं, घरात एक स्टेबल इन्कम यायला हवं. काही प्रॉब्लेम झालाय का उत्तरा? म्हणजे तुला पैशांची गरज आहे का? मी काही मदत करू का? नाही नाही कार्तिक, तू अरे जेवढं करणं शक्य आहे तुझ्याकडून तेवढं करतोच आहेस, आणि थँक्स विचारल्याबद्दल. पण खरं सांगू का, ह्या क्षेत्रात आता माझं पुढे काही होईल असं नाही वाटत आहे मला. अगं, असं का म्हणतेस तू? तू उत्तम गायिका आहेस. तरी मी इतकी वर्ष करते काय? तुला फक्त साथच देतेय ना? नाही, माझं त्याबद्दलही काहीच म्हणणं नाहीये खरंच, पण आता माझं हे काम जर तू दुसऱ्या कोणाला तरी करायला सांगणार असशील आणि तुला माझी गरजच नसेल कार्तिक, तर मी थांबून तरी काय करू? एक मिनिट, तुला असं का वाटतंय की मला तुझी गरज नाहीये? आणि हे जर त्या कार्यक्रमाला तुला नेलं नाही म्हणून वाटत असेल तर लेट मी एक्सप्लेन अगेन. उत्तरा, अगं त्या प्रायव्हेट कार्यक्रमाला तुला नेलं नाही कारण माहितीये मला, माझी गैरसोय होऊ नये म्हणून तू नेलं नाहीस मला. पण कार्तिक, तू न नेऊन सुद्धा माझी गैरसोय तर होतेच आहे ना? सगळी सोंग आणता येतात कार्तिक, पैशाचं सोंग नाही आणता येत. डिस्ट्रिक्टच्या तारखा डिक्लेअर झाल्या आणि म्हणून मला तुम्हा दोघींशी महत्वाचं बोलायचं. ही मॅच माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण माझे 2 बेस्ट प्लेयर्स याच्यामध्ये खेळणार आहेत. पण माझे बेस्ट प्लेयर्स रेडी आहेत का? येस सर. येस सर. गुड.
बरोबर 7.5 दिवस आहेत आपल्या हातात. मार्टिना, श्रुती, आय एम काउंटिंग ऑन यू. तुम्ही दोघींनी नेहमी बेस्ट दिलंय, पण आता मला त्याहून जास्त हवंय. येस सर, डेफिनेटली सर. बेस्टच्या 2 पायऱ्या वर जायचं, जिंकायचंच आहे. फेल्युअर हा ऑप्शनच नाहीये तुमच्याकडे. येस सर. येस सर. आणि श्रुती, तुझ्याकडे तर नाहीच नाही. माझी एक बेस्ट प्लेअर गजेंद्रच्या क्लबमधनं खेळते. सगळे माझ्या निर्णयावर बोट ठेवतायत, शंका घेतायत. मला प्रश्न विचारायची टाप नसलेल्या लोकांनाही तोंड फुटलंय, कारण पहिल्यांदा मी माझे नियम मोडले आणि त्याही पलीकडे जाऊन त्या गजेंद्रवर विश्वास ठेवण्याची रिस्क घेतली. अँड ऑल दिस जस्ट फॉर यू श्रुती. फक्त तुला डिस्ट्रिक्ट खेळता यावं म्हणूनच. बट टुगेदर वी स्टँड फॉर आवर स्पोर्ट. येस सर. येस सर, डेफिनेटली. नाव श्रुती, प्रूव्ह इट. मी घेतलेली रिस्क आणि माझ्यासाठी तू घेतलेली रिस्क वर्थ होती. प्रूव्ह कर, गप्प कर प्रत्येकाला जो माझ्या डिसिजनवर बोट ठेवतोय. श्रुती, लोकांसाठी तू गजेंद्रच्या क्लबमधनं खेळतेस, बट आय वॉन्ट यू टू प्ले फॉर माय ऑनर. कम ऑन, से यू विल विन. आय विल सर. गुड. रिमेंबर, मला माझ्या दोन्ही प्लेयर्सला फायनल मध्ये बघायचंय. येस सर. हाय. हाय. मला जरा एक अर्जंट काम होतं. कार्तिक आहे घरी, तुम्ही बोलून घेऊ शकता. नाही, मला तुझ्याशी बोलायचं. माझ्याशी? या. प्लीज जरा पटकन बोला, मला निघायचंय. यु नो व्हॉट उत्तरा, मी कार्तिक सोबत इतके दिवस झाले काम करतोय, पण आपल्या दोघांचं असं कधीच फारसं इंटरॅक्शन झालं नाही. आय मस्ट रिअली टेल यू दॅट आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय यू. जुनी झाली ही पद्धत. कसली? फ्लर्ट करण्याची ही पद्धत जुनी झाली, आणि एस्पेशली हे वाक्य. बट लेट मी टेल यू वन थिंग, अजिबात इंटरेस्ट नाहीये मला. उत्तरा, यु नो व्हॉट, तुझा गैरसमज होता. मी तुझ्या कामाबद्दल बोलत होतो, बट हॅव्हिंग सेड दॅट, यात काहीच वाद नाही. यू रिअली ब्युटिफुल अँड गॉर्जियस. बट मी इम्प्रेस झालोय ते तुझ्या टॅलेंटमुळे. माझं कौतुक केल्याबद्दल थँक्स. माय प्लेजर. पण हा अर्जंटली बोलण्यासारखा विषय वाटला तुम्हाला? आश्चर्य वाटलं मला. विषय वेगळा आहे. उत्तरा, मगाशी तू कार्तिकशी तुझ्या फायनान्शियल इश्यूज बद्दल बोलत होतीस. आय एम रिअली सॉरी, आय कॅन टोटली अंडरस्टँड, बट यासाठी तू गाणं बंद करावं हा डिसिजन घेण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आय थिंक सो आय हॅव अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम. म्हणजे? उत्तरा, माझा ना कोइन्सिडेन्सवर विश्वास नाही, पण हे अशा काही गोष्टी घडायला लागल्या की हळूहळू विश्वास बसायला लागतो. नाही, काय झालं, तू कार्तिकशी बोलायला येणार होती त्याच्या जस्ट 2 मिनिटं अगोदर मी कार्तिकला तुला एक खूप मोठी संधी द्यायची हे बोलणारच होतो. आणि संधी? या. कसली? उत्तरा, एक नवीन सिरियल येते, मराठीतलं खूप मोठं चॅनल आहे, ह्यूज प्रोडक्शन हाऊस, आणि त्या सिरियलसाठी टायटल कोण कंपोज करणार आहे माहिती आहे? एस रघुनाथ. येस, आय एम नॉट किडिंग. इतका मोठा संगीतकार पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनसाठी गाणं करणार, आणि माझी अशी इच्छा आहे की हे गाणं तू गावं. तुम्हाला संगीतातलं खरंच काही कळतं का? नाही का? शास्त्रीय गायनाचा बेस आहे माझा, आणि तिथे लाईट किंवा कंटेम्पररी म्युझिक असणार आहे, जे मी कधीच गायलं नाहीये. यु नो व्हॉट, तुला तुझा रीच माहिती नाहीये, पण मी ओळखलाय तो. आणि इथे तर काहीच हरकत नाही, कारण की ही सिरियल एका शास्त्रीय गायिकेवर बेस्ड आहे, सो टायटल सुद्धा सेमी क्लासिकल असणार आहे. आणि तुला तर माहिती आहे एस रघुनाथ कशी गाणी कंपोज करतात ते. पण तरीही
आय एम नॉट शुअर. बट आय एम शुअर. उत्तरा, मी त्या प्रोडक्शन हाऊसशी बोललोय. मला नाही वाटत त्यांना तुझ्यापेक्षा उत्तम गायिका मिळू शकते. एकदा जाऊन मीटिंग करून ये. पण मी असं कधी टायटल सॉन्ग वगैरे केलं नाहीयेस म्हणून तर करायचं आहे. यु नो व्हॉट उत्तरा, वेअर देर इज विल देर इज अ वे. आणि आयुष्यात कधी ना कधी कुठली ना गोष्टी पहिल्यांदा करावीच लागतात. आणि उत्तरा, तुला याच्या मागची एक खूप मोठी गोष्ट कळत नाही. आजपर्यंत तू मैफिलीत गायलीस. मैफिल संपलं की गाणं संपलं. पण इथे तू एकदाच रेकॉर्ड करणार आहेस आणि रोज संध्याकाळी तुझा आवाज प्रत्येक घरात पोचणार आहे. इनफॅक्ट महाराष्ट्रच काय, जगाच्या कानाकोपऱ्यात तुझा आवाज पोचणार. उत्तर, मी जे काय सांगतोय ते तुला कदाचित आत्ता नाही करणार, पण जरा विचार कर. तुझा एकटीचा आवाज घराघरात ऐकला जाणार आहे रोज. मला कार्तिकशी बोलावं लागेल. अगं, मी त्याच्याशी मगाशी बोलणार होतो, पण मी म्हटलं तू जरा जाऊन एकदा मीटिंग वगैरे करून ये, सगळ्या गोष्टी फायनल होते, मग त्याला सांग आणि त्याला जाऊन एक सरप्राईज दे. वच ठीक आहे, मला विचार करायला थोडा वेळ द्या. प्लीज टेक युअर टाइम. गंधार, गंधार, अगं काय झालं? हे बघा, काय झालं? डबा असा चाटून पुसून खातो की धुवून आणलायस की काय असं वाटेल तुला. हेच म्हणाला होतास ना सकाळी. मग हे काय आहे? अगं आई, ऍक्च्युली काय झालं, आमचा जो कलिग आहे ना जेफ्री नावाचा, त्याचा बर्थडे होता. मग तो म्हणाला की मी ट्रीट देतो तुम्हाला, म्हणून मग आम्ही पिझ्झा खायला गेलो. अगं सगळ्यांचेच डबे परत गेले घरी. बरण्यांचं आणि आपलं वाकडे की नाही. दिशा, अगं काही हवंय का तुला? काजू हवेत. देते. एक मिनिट, ह्यांनी मागितले नाही येत ना तुझ्याजवळ? नाही. दिशा, खरं सांग. हो, नाही नाही नाही. बर, देते. मी देतीये तुला, पण ह्यांना द्यायचे नाहीत. हा. आणि तू सुद्धा जरा जपूनच खा, त्रास होतो खूप खाल्ले एकदम की. जस्ट फॉर टाइमपास. अरे वा, टाइमपास. इथे आम्ही सकाळी उठायचं, राब राब राबायचं, पण कोणाला काही त्याची किंमतच नाहीये. आणि ज्याच्यासाठी सकाळी उठून बनवतो तर बाहेर पिझ्झा खाऊन येतो. तू एक काम कर ना, उद्यापासून रोज पिझ्झा खा. माझे कष्ट तरी वाचतील निदान. आई, मला आलू मेथी आवडते. हो, दिसलंच मला ते. आई, अगं रात्री खाईन ना मी गरम करून. अरे मग रात्रीच केली असती ना, निदान सकाळी उठून तरी एवढं केलं नसतं मी. आई प्लीज चिडू नको ना, प्लीज. मी परत असं नाही करणार, आय प्रॉमिस. सॉरी. ठीक आहे. बरं, तुला चहा देऊ? मसाला टी. जा, बाहेर जाऊन बस, मी आणते. दिशा, तुला काही हवंय का?
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.